लक्षपूर्वक आहे का? महत्वाचा विचार आहे. त्याला जाणणं हा महत्वाचाच विचार आहे. सर्वांनी त्याला जाणलं पाहिजे. नंबर 2, त्याला पाहणं हा सुद्धा महत्वाचा विचार आहे. त्याला पाहिलंच पाहिजे. आणि त्याला भेटणं हा तिसरा मुद्दा आहे. त्याला जाणायचं, त्याला पाहायचं आणि त्याला भेटायचं. या 3 गोष्टींचा अर्थ ज्याच्या मनात आहे तोच त्याला जाणू शकतो, पाहू शकतो आणि भेटू शकतो. ज्याच्या स्वप्नात सुद्धा कधी आलं नाही की देवाला जाणलं पाहिजे, देवाला पाहिलं पाहिजे, देवाला भेटलं पाहिजे, त्याला कधीच हे होणार नाही. महाराज महत्वाचा विचार. माणसाचा जन्मच मिळालाय त्याचकरिता, भगवंताला जाणण्याकरिता, भगवंताला सर्वत्र पाहण्याकरिता आणि भगवंताला भेटण्याकरिता. मग जाणायचं असेल तर भगवंताला कोणत्या रूपात जाणावं? तो परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे. त्या निर्गुण निराकार स्वरूपामध्ये परमात्म्याला जाणावं ते ज्ञानाच्या माध्यमातून जाणता येतं. त्याच परमात्म्याला पाहता येतं. कसं पाहावं? तो परमात्मा सगुण निराकार रूपानं सर्वत्र कणाकणामध्ये व्याप्त आहे. तोच ही मंदिर झालेला आहे, तोच ही माणसं झालेला आहे, तोच ही काळी पिवळी हिरवी निळी त्याने आकृती धारण करून आपल्या समोर प्रत्यक्ष प्रगट आहे. कणाकणात व्याप्त आहे आणि सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. असं त्या परमात्म्याला पाहावं आणि पाहून त्याच्याशी एवढं एक रूप व्हावं की मग मात्र त्याचं जे तिसरं रूप आहे त्याला सगुण साकार रूप म्हणतात. त्या सगुण साकार रूपाला भेटण्याची अपेक्षा अंतःकरणात निर्माण करा. आणि मग त्याने या 3 भूमिकांमधून प्रवेश आपण करत करत गेलो की मग मात्र खरोखर परमात्मा आपल्याला कळतो, जाणता येतो. तो कणाकणामध्ये आपल्याला पाहता येतो आणि तोच परमात्मा सगुण साकार होऊन आपल्या सर्वांना प्रत्यक्ष भेटतो सुद्धा. फक्त आपल्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने जाण्याचा अर्थ असलं पाहिजे. तर परमार्थ करणारी माणसं परमार्थ करतात, पण फक्त एक नियमावली म्हणून करतात. एका प्रोसेस मधून प्रवेश करून त्यांनी चालतच राहतात. पण ही सगळी प्रक्रिया मी का करतोय, कशाकरिता याचा बारकाईने विचार करत नाही. आणि एखादा करत जरी असला तरी त्याच्यातल्या फलश्रुतीकडे बारकाईनं पाहत नाही. माझं म्हणणं जर तुम्हाला कळतच असेल तर जरा कान उंच करून पुढचा मुद्दा आहे का? आपण खरोखर अंतःकरणापासून साधना करतो आहोत तर आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे की आपण परमात्म्याला जाणलंय का? निर्गुण निराकार स्वरूपाला आपण जाणलंय का? जर आपण जाणलं असेल तर फक्त जाणण्यापुरतं आपण थांबलो नाही, पाहण्याचा मुद्दा पुढचा आहे. मग तोच परमात्मा कणाकणात व्याप्त आहे असं शास्त्राने आपल्याला सांगितलंय की नाही? सर्वम खलु इदं ब्रह्म. सर्वत्र त्यांनी परमात्माच आहे, परमात्मे वाचून दुसरं काहीच नाही असं श्रुतीशास्त्रांमध्ये त्यांनी वर्णन करून सांगितलंय की नाही? मग तुम्हाला ते खरं वाटतं की खोटं वाटतं? शास्त्रानं, वेदानं, श्रुतींनी सांगितलेलं खरं की खोटं? खरं आहे की नाही? मग श्रुतीने सांगितलं नाही का कणाकणात परमात्मा व्याप्त आहे म्हणून? सांगितलं ना. मग श्रुती जर सांगते कणाकणात परमात्मा व्याप्त आहे आणि तुमचा त्याच्यावर विश्वास पण आहे, मग तुम्ही पाहता का? तुम्ही ऐकता ना पण सगळेजण. जसे ऐकता तशी पहा सुद्धा. पाहता येतो, पाहण्याची वस्तू आहे, पाहता येतो. मला सगळीकडे आहे ना, गच्च भरलेला आहे. त्याचा पुढचा मुद्दा आहे भेटणं. पुढचा मुद्दा आहे त्याला भेटणं. लक्षपूर्वक आहे का? अहो तो कणाकणात भरलेलाच आहे ना महाराज. त्याला भेटायची जर अपेक्षा करत असाल त्यानं 2 हात घेऊन यावं. त्यांना असा सुंदर चेहरा, त्याचा पितांबर, त्याची कंबर, त्याचे नाक, त्याचे डोळे, हे सगळंचे सगळं असं हुबेहूब माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट व्हावं आणि परमात्म्यानं मला भेटावं. तो परमात्मा सुद्धा आपल्याविषयी काहीतरी विचार करत असेल नक्की. तो म्हणतो वेड्या, अरे तुझ्या समोरच आहे, कणाकणात व्याप्त आहे. सगळ्या माणसांच्या रूपाने मीच येतो, सगळ्या प्राणी मात्रांच्या रूपानं मीच येतो, सगळ्या दगडा धोंड्यांच्या रूपानं तुझ्या समोर मीच आहे. आणि एवढा मी तुझ्या जवळ असून तू मला तिथं पाहत नाहीस आणि तू असं पाहण्याचा मला विचार करतोस, असं भेटण्याविरुद्ध तू अट्टहास करतोस. मी कसा तुला असं भेटेल रे? जे आहे तुझ्या जवळ तेच तू पाहायला तयार नाही. तुझ्या आतमध्ये निर्गुण निराकार स्वरूपानं निज ज्योती, ज्योतीची निज ज्योती, ही ज्योती आणि ती निज ज्योती, तुझ्या जवळ असणारी जी आत्मज्योती आहे तू पाहायला तयार नाहीस. कणाकणात व्याप्त असणारा मी तुझ्या डोळ्यासमोर कायम स्वरूपी आहे. तुझे डोळे उघडले की तुला सगळ्यात आधी मीच दिसतो, कोणत्या ना कोणत्या तरी रूपात. तुझे कान जर जागे असतील तर आवाज आला की त्या आवाजाच्या माध्यमातून मीच तुझ्या कानात प्रवेश करतो. तुला स्पर्श झाला की त्या स्पर्शाच्या माध्यमातून माझाच तुला स्पर्श होतो. एवढं सगळं माझं सानिध्य तुला असून सुद्धा त्या सानिध्याला तू स्वीकारायला तयार नाहीस. आणि तू म्हणतो तू वैकुंठातून आला पाहिजे, तू 2 हात घेऊन 4 हात घेऊन आला पाहिजे, मला हृदयाला लावलं पाहिजे, मला तू डोळ्यानं दिसला पाहिजे. अरे आधी हे बघ ना, मी तुझ्या समोरच आहे,
मी तुला दिसण्याकरिता तयार आहे, अनेक रूप धारण करून तुझ्या समोर मी उभा आहे. हा, म्हणून अशा पद्धतीनं परमात्म्याला आधी जाणावं, त्यानंतर परमात्म्याला सर्वत्र पाहावं आणि मग परमात्म्याला भेटण्याचा विचार करावा. तो वेगळाच आनंद आहे, त्याच्या पुढचा आनंद आहे. साधू संत याच मार्गाने गेले. त्याने आधी परमात्म्याला जाणलं. तो कसा आहे त्याच्या स्वरूपाला, म्हणून तर सांगितलं सत्य ज्ञानानंत गगनाची प्रावर. त्यांनी सर्वत्र परमात्म्याला पाहिलं. तो व्यापक आहे, आपण अनेक वेळेला प्रमाण म्हणतो. आता सगळीकडे म्हणतो, मग त्याच्या दरबारात म्हणायला नको का? तो सर्वत्र व्यापक आहे. वेदानं स्वतः वर्णन करून सांगितलं. हरि हा व्यापक सर्वगत, हरि हा व्यापक सर्वगत, हरि हा व्यापक सर्वगत, हरि हा व्यापक सर्वगत. हा तव मुख्यत्वे वेदांत, हा तव मुख्यत्वे वेदांत, हा तव मुख्यत्वे वेदांत, हा तव मुख्यत्वे वेदांत. हा चिंतनासी चित्त, चिंतनासी चित्त, चिंतनासी चित्त, चिंतनासी चित्त. असू द्यावे सादर, असू द्यावे सादर, असू द्यावे सादर. हरि हा व्यापक सर्वगत, 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 हरि हा व्यापक सर्वगत. हरि हा व्यापक सर्वगत सर्वत्र आहे. हा तव मुख्यत्वे वेदांत, सगळ्या वेदांताचं सार हेच आहे. परमात्मा सर्वत्र व्यापक आहे. आपण काय करावं? चिंतनासी चित्त असं द्यावे सादर. आपलं चित्त आपण त्याचं सर्वत्र चिंतन करण्याकरिता सादर असू द्यावं. मग तो आपल्याला सर्व ठिकाणी दिसेल. आणि तो दिसू लागला रे लागला की आपलं चित्त त्याच्या ठिकाणी जडून राहील आणि मग काही काम करायचं शिल्लक राहणार नाही. आणि जेव्हा काहीच काम नाही आणि त्यावेळेला पुन्हा ताईने महाराज अंतःकरणात उर्मी निर्माण होईल आणि त्या परमात्म्याला सगुण साकार रूपानं पाहावंसं वाटेल. मग तो सगुण साकार रूपात येऊन तुम्हाला भेटेल. जाणावं, पाहावं, मग भेटावं. प्रक्रियाच आहे. म्हणून इथंच पांडुरंगाच्या दरबारामध्ये संकल्प केला पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हे पण वेळ फार कमी आहे. फार बारीक सारीक तुमच्या समोर चिंतन सांगून आणखी भाव विश्वात पदार्पण करून काहीतरी ऐकण्यापेक्षा महत्वाचा मुद्दा एखादी शपथच घेऊन गेलं पाहिजे. इथे येतात ना बरीच मंडळी. कोणी लोक म्हणतात आता चंद्रभागेच्या वाळवंटात तंबाखू टाकूनच देतो, जन्मभर परत खाणारच नाही. कुणी म्हणतं चहाला स्पर्शच करणार नाही, कुणी म्हणतो खोटं बोलणारच नाही, कुणी म्हणतं अमुक त्यांनी 2 नंबर करणारच नाही. पांडुरंगाच्या दारातून वेगवेगळे संकल्प होतात की नाही? तसं इथं पांडुरंगाच्या दरबारात बसून पांडुरंगाला साक्षी ठेवून अंतःकरणामध्ये भावना निर्माण करा की देवा, मी तुला निश्चित जाणण्याचा प्रयत्न करीन. मी तुला निश्चित सर्व ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करीन. आणि तू मला भेटावास याच्याकरिता मी रात्रंदिवस अट्टहास करीन. कारण मला माहिती आहे अट्टहास केल्याशिवाय तू भेटत नसतोस. भेटणं ही लांबची प्रक्रिया आहे महाराज. असं सहजासहजी भेटायचं नाही. तो भेटावा असं जर त्यांनी वाटत असला अंतःकरणामध्ये तर त्याच्या भेटीकरिता फार नाजूक व्हावं लागतं. त्याच्या भेटीकरिता असणारा जो भक्त आहे तो फार नाजूक असावा लागतो. त्याच्या अंतःकरणाची वृत्ती एवढी बारीक असावी लागते जशी पतिव्रतेची